किसी प्रॉपर्टी को जहां हमारे लोग रहते हैं, इंडियन सिटीजन्स रहते हैं, आधार कार्ड जिनका है, जिनके पास पासपोर्ट इंडिया का है, एनिमी प्रॉपर्टी है। एनिमी बोलोगे उनको तुम? मैं जबान देता हूं, जो भी लोग वहां पे रह रहे हैं, आने वाले समय में जब ऊपर से हिदायत आएगी, ये सारी की सारी प्रॉपर्टीज आपके नाम पे हो जाएंगी। मुझे यहां तक भी बात पता चली है कि तहसीलदार ने कुछ किया है वहां के, कि ये अपील किया है। शर्म नहीं आती इस आदमी को? तो क्या वहां पे जाकर के चाइना का झंडा लगा दें क्योंकि वो एनिमी प्रॉपर्टी है? क्या वहां पे पाकिस्तान का झंडा लगा दे कि वो एनिमी प्रॉपर्टी है? क्या अफगानिस्तान का झंडा लगा दे कि वहां एनिमी प्रॉपर्टी है? कौन कर रहा है विकास की बात और कौन कर रहा है वादे? चुनाव की दस्तक हो चुकी है और अब सवाल उठेंगे सीधा नेताओं से। वादों की दुकान चमकाने वाले भी मिलेंगे, लेकिन हम ढूंढेंगे असली विकास के खिलाड़ी। जनता की राय अब सामने आएगी, हकीकत दिखेगी बिना मेकअप, बिना मास्किंग। जनता बोलेगी, सुनेगा नेता। औरंगाबाद वालों तैयार हो जाओ, क्योंकि अब की बार खबर होगी दमदार। ये सिर्फ न्यूज नहीं, ये है आपकी आवाज। तो आप जुड़े रहिए औरंगाबाद तक के साथ। औरंगाबाद तक, औरंगाबाद शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क। ये एनिमी प्रॉपर्टी के बारे में कुछ बात सुनी है मैंने। मुझे तो बड़ा ताज्जुब लगता है कि इंडिया के बाउंड्रीज के अंदर भी कोई एनिमी प्रॉपर्टी हो सकती है। और क्या बकवास है, कैसे हो सकती है? और जो लोग वहां पे रह रहे हैं उनको पीआर कार्ड नहीं दिया जा रहा है। मतलब हद हो गई पागलपन की। निजाम को तक भेज दिया 1948 में। मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन हम लोग सेलिब्रेट करते हैं। तो ये एनिमी प्रॉपर्टी कौन सी है? जो लोग इन लोगों को अपने हक से निकालना चाहते हैं, पैसा बनाना चाहते हैं, तमाशे करना चाहते हैं, मैं इनको बात बताना चाहता हूं। ये इंडिया एक है। अभी तक कोई एनिमी यहां तक नहीं पहुंचा कि हम उसको एनिमी प्रॉपर्टी को करार कर दें। किसी प्रॉपर्टी को जहां हमारे लोग रहते हैं, इंडियन सिटीजन्स रहते हैं, आधार कार्ड जिनका है, जिनके पास पासपोर्ट इंडिया का है, एनिमी प्रॉपर्टी है। एनिमी बोलोगे उनको तुम? मैं जबान देता हूं, जो भी लोग वहां पे रह रहे हैं, आने वाले समय में जब ऊपर से हिदायत आएगी, ये सारी की सारी प्रॉपर्टीज आपके नाम पे हो जाएंगी। क्योंकि ये बहुत शर्मिंदगी की बात है कि हमारे कॉन्स्टिट्यूशन जहां पे, हमारा तिरंगा जहां पे, हमारी कंट्री जहां पे, हमारी मिलिट्री हमारा रक्षण कर रही है, वहां पे एनिमी प्रॉपर्टी बोला जाता है। ये बहुत बड़ी शर्मनाक बात है। मुझे यहां तक भी बात पता चली है कि तहसीलदार ने कुछ किया है वहां के, कि ये अपील किया है। शर्म नहीं आती इस आदमी को? तो क्या वहां पे जाकर के चाइना का झंडा लगा दें क्योंकि वो एनिमी प्रॉपर्टी है? क्या वहां पे पाकिस्तान का झंडा लगा दे कि वो एनिमी प्रॉपर्टी है? क्या अफगानिस्तान का झंडा लगा दे कि वहां एनिमी प्रॉपर्टी है? जैसे ही एनिमी प्रॉपर्टी का हिसाब से अगर मैंने झंडा चढ़ाया वहां पे, किसी ने भी चढ़ाया वहां पे, तो क्या होगा? तुरंत वहां का पुलिस स्टेशन का इंचार्ज भागते हुए आएगा। अरे क्या कर रहे हो, क्या कर रहे हैं? तुम बोल रहे हो, तुम्हारा तहसीलदार बोल रहा है एनिमी प्रॉपर्टी है, तो एनिमी का झंडा चढ़ा रहा हूं, क्या गलत कर दिया? ये बकवास है। कौन सा है, क्या है, मुझे नहीं पता, मगर हैदराबाद तक को वल्लभ भाई पटेल ने इंडिया में ले लिया। ये कौन सी एनिमी प्रॉपर्टी घूम रही है भैया यहाँ पे? कौन पागल है वो रेवेन्यू ऑफिसर जो ये कर रहा है? साथ में हे जेवढे सिडको हडको मध्ये राहणारे लोक आहेत, जे सारखं भाजपच्या गळ्यात जाऊन पडतात की साहेब आमची जमीन आमच्या नावावरती करून द्या, ती किरायाने घेतलेली आहे, ती किरायाने घेतलेली आहे. मी बोललो असतो, पण कधी कधी ना स्वतःला आवरावं लागतं. म्हणजे जर कोणाला खरंच घरामध्ये पाळणा हलवायचा असेल ना, तर घरामध्ये पुरुष लागतो. काय तर पाळणा नाही आणणार, नुसती स्त्री असून काय करणार?
उगाच कुणीकडे जात बसू नका. कायद्यातल्या तरतुदी आहेत, होतं ते. नावावरती सिडको हडकोची घरं होतील, होतात, करता येतं. पण जसं पाळणा हलवायला पुरुष लागतो ना, तर इकडे पण तुम्हाला काहीतरी लागणार आहे, कोणीतरी लागणार आहे जे तुम्हाला ते करून देईल. आणि खरं तर ही जबाबदारी जिल्हाधिकारी महोदयांची होती. कारण कायदे त्यांना माहीत का सर्वसामान्यांना माहीत, महसूल त्यांना माहीत का सर्वसामान्यांना माहीत. हे काम आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होतं कायद्यातल्या तरतुदींच्या अनुषंगाने, आणि झालेलं नाही. का? उठ सूट उठला की चालला भारतीय जनता पक्षाकडे. अरे जायला हरकत नाही, जा ना तू बाबा, पण त्यांनी करायला पण पाहिजे ना. सरकार राज्यातलं असो केंद्रातलं असो, यांना काय दिलेलं आहे? आणि कोणी दिलंय? आपणच दिलं ना, हिंदूंनी. का दिलंय ना सरकार? त्रास द्यावा म्हणून, वैताग द्यावा म्हणून डोक्याला. दर निवडणूक आली की त्यांनी आपलं मतदान घ्यायचं आणि तिकडे मजा करायची, आणि मग घर नावावर कोणी करून द्यायची? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी का चायनाच्या प्रेसिडेंटनी? वैतागलेले हिंदूंना ना आता काही ना काही करावं लागणार आहे. त्याला इलाजच नाही. करणार तर काय करणार? काल परवा नाशिकमध्ये तपोवन तोडायला निघालेत. अरे तपोवन म्हणजे काय? जिकडे तप केले ते वन कोणी केले? साधू लोकांनी केले. प्रभू श्रीरामाचं वास्तव्य आहे. आणि हे काय म्हणतायत की तिकडे आम्हाला साधुग्राम बांधायचा आहे, साधूंची राहण्याची व्यवस्था करायची आहे, म्हणून आम्ही ते सगळं तोडणार. डोक्यात पाणी झालंय का तुमच्या? एवढं पण तुम्हाला कळत नाही? मूर्ख आहात का तुम्ही? पण तुमच्यात आणि त्या साधूच्या वेशेत सीतेला ज्या रावणाने अपहरण केलं त्याच्यात काय फरक आहे हो? आम्हाला एकीकडे आनंद की होय अयोध्येत भगवा फडकलाय, आणि तेवढ्या आनंदात सगळं विरजन तुम्ही टाकणार? नाही उदेणार, नाही चालणार. म्हणून खरा हिंदू धर्म, खरं भारतीयत्व, खरं राष्ट्रीयत्व हे आता उभं केल्याशिवाय पर्याय नाहीये. वारंवार सांगतोय, भारत दिवाळखोर झालाय, महाराष्ट्र दिवाळखोर झालाय, सिद्ध करू शकतो ओपनली. अहो ह्याच्यासाठी नाही दिलेलं यांना. अयोध्येचं मंदिर झालं समाधान जेवढं आहे, तेवढं अयोध्येचं मंदिरामध्ये बॉम्ब ब्लास्ट होईल याची भीती देखील हिंदूंमध्ये आहे. कारण कर्जबाजारी दिवाळखोर झालंय सगळं, आणि पर्याय शोधायला आपले लोक तयार नाही आहेत. अगदी घराच्या या सगळ्या हडकोट टीव्ही सेंटर किंवा असल्या कुठल्या नावावर करून देण्याच्या प्रकरणापासून तर देशाला एक सुरक्षित सैन्यबळ देण्यापर्यंत या सगळ्या दुरुस्त्या ज्या कराव्या लागतील, आणि ह्यांनी नाही केल्या ना तर आपल्याला कराव्या लागतील, कराव्याच लागतील, नाही लसारे. धन्यवाद.